येवल्यात कॉपीमुक्त अभियान राबवत 10वी बोर्डाच्या परीक्षांना आज सुरुवात झाली। येवल्यातील एन्झोकेम हायस्कूल व स्वामी मुक्तानंद विद्यालय या ठिकाणी 1 तास आधीच सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्यात आली। कॉपीमुक्त अभियानासाठी दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे। मराठीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांना 1 तास आधीच परीक्षा केंद्रांवर बोलवण्यात आले होते। सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची कडक तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले। याबाबत अधिक माहिती शाळेतील शिक्षकांनी पत्रकारांशी बोलताना दिली। दरम्यान शाळेच्या चारही बाजूंना काटेकोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। एन्झोकेम हायस्कूल येवला केंद्र क्रमांक 1605B या केंद्रामध्ये इयत्ता 10वीची परीक्षा आजपासून सुरुवात होत आहे। याकरता जेवढे विद्यार्थी आमचे 10वीचे आहे केंद्रामध्ये सर्वांची 1 तास अगोदर बोलून या ठिकाणी प्रत्येकाची झडती घेऊन व कुठल्या प्रकारे कुठल्याही आपल्या वर्गामध्ये स्लॅग अगर मोबाईल आणता येणार नाही अशा प्रकारचं संपूर्ण बाहेर साहित्य ठेवण्यात आलेलं आहे। फक्त परीक्षाचं लिखाणाचं सामान व्यतिरिक्त कुठल्याही सामान मध्ये आणण्यासाठी बंदी केलेली आहे। तसेच आमचा संपूर्ण कर्मचारी वृंद हा परीक्षेसाठी सज्ज झालेला आहे। सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व अतिशय तळमळीने आपली ही परीक्षा आनंदात पार पडेल यासाठी सर्वांनी तयारी केलेली आहे आणि त्याच प्रकारे कुठल्या प्रकारची कॉपी होणार नाही याचे आम्ही अतिशय काळजी घेतलेली आहे व कुठलाही काही अनुचित प्रकार घडणार नाही याचं आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीने आपणास ग्वाही देत आहोत। मी डॉक्टर अमृत सारंगधर पैलवान, अध्यक्ष गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ, स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुलात आज 10वीची परीक्षा सुरू झालेली आहे। दक्षता समितीचा अध्यक्ष या नात्याने गावातील काही प्रतिष्ठित लोकांसमवेत आम्ही कॉपी मुक्त अभियान ही राज्य सरकारची योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत। त्या प्रसंगी गावातील काही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहे आणि हे उपस्थित मंडळी कॉपी मुक्त अभियानासाठी आम्हाला सहर्ष मदत करीत आहे आणि आम्ही ही योजना यशस्वी राबवू असा मला आत्मविश्वास आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने, येवला।